श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळपासून माझी गडबड चालू होती की आज बाप्पांचं आगमन होणार आहे, बाप्पा येणार आहेत. मग सगळ्यांची तर गडबड असतेच, कामं वगैरे सगळे लवकर उरकून रांगोळी वगैरे काढून घेतले. रांगोळी काढल्यानंतर रानू काम करत होती, फुलं वगैरे तिथे माळी वगैरे ओवल्या. मग श्री पप्पाने डेकोरेशन केलं. मग काय बाप्पाला आणायला जायला निघालो आम्ही. श्रीची पप्पा व श्री समोर बसली होती. त्यानंतर बाप्पांसाठी मोदक वगैरे घेतले, पेढे घेतले प्रसादाला. मग श्रीची पप्पानी बाप्पांची पूजा वगैरे करून घेतली तिथे. मग त्यानंतर बाप्पाला आम्ही गाडीमध्ये घेऊन आलो घरी. चाललं होतं सगळ्यांचं गणपती मोरया. आल्यानंतर ना रानू अशी पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे करून घेतली, ओवाळून घेतली बाप्पाला व श्रीच्या पप्पांना कुंकू वगैरे लावून तिनं बाप्पांची औक्षण वगैरे करून घेतलं. रानूनं औक्षण केल्यानंतर बाप्पाला विराजमान केले. जिजू आणि श्री पप्पाने विराजमान केल्यानंतर बाप्पा विराजमान झाले. आमचं डेकोरेशन कसं झालेलं आहे तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर बाप्पांची पूजा वगैरे करत होते श्रीचे पप्पा. जिजू सांगत होते तसे श्रीचे पप्पा करत होते. त्यानंतरला ना आरतीची तयारी झाली. मग आरती वगैरे सगळ्यांनी आरती झाली. आरतीचं चालू असताना सगळे अगदी भरभरून असं आले होते. सगळे आमच्या बिल्डिंगमध्ये सगळेजण होते. खूप प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर ना सगळेजण असे थोडा वेळ बसले होते. बाप्पाची मूर्ती पहा कशी दिसते, अशी मन भरून असं दिसते. असं असं बाप्पा आल्याना घर सगळं भरून सगळेजण खूप छान असं वाटतं. सगळेजण श्रीला विचारत होते, पण श्री झोपली होती नेमकी त्या टाईमला. तरी पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कसं दिसतोय आमचं डेकोरेशन नक्की सांगा.